अंगुलीमाल, एक नाव ज्याने संपूर्ण श्रावस्ती थरथरली होती. प्राचीन काळी श्रावस्तीच्या जंगलात एक अत्यंत क्रूर डाकू राहत होता. तो प्रवाशांना लुटायचा, त्यांची हत्या करायचा आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून ती आपल्या गळ्यात घालायचा. त्या माळेमुळेच त्याला अंगुलीमाल हे नाव मिळालं. त्याच्या दहशतीने संपूर्ण राज्य भीतीने वाकून गेलं होतं. एके दिवशी भगवान बुद्ध त्या मार्गाने जात होते. लोकांनी सांगितलं, "भंते, त्या रस्त्याने जाऊ नका, तिथे अंगुलीमाल आहे." पण बुद्ध भीतीला ओळखतच नव्हते. त्यांनी तोच जंगलाचा रस्ता निवडला. अंगुलीमालाने बुद्धांना पाहिलं. त्यांच्या शांततेने क्षणभर थांबला, पण तरीही तो जोरात ओरडला, "थांबा!" बुद्ध वळले आणि शांतपणे म्हणाले, "मी खूप आधीच थांबलो आहे अंगुलीमाला. थांबायची गरज तुला आहे." "अंगुलीमाल, तुम्ही तर चालत आहात, मग थांबलात कसे?" "कारण मी हिंसा थांबवली आहे, वाईट कृत्य थांबवली आहेत. पण तू अजूनही हत्या करतोस, अजूनही क्रूरतेकडे धावतोस, म्हणून खऱ्या अर्थाने धावत आहेस तूच." या शब्दांनी अंगुलीमाल हादरून गेला. त्याला जाणवलं, खरी शक्ती म्हणजे इतरांना संपवणं नाही, तर स्वतःला बदलणं आहे. त्याने आपलं शस्त्र फेकून दिलं, बोटांची माळ तोडली आणि बुद्धांच्या चरणी लीन झाला. त्या क्षणी एक क्रूर डाकू भक्त भिक्खू बनला. त्याने उरलेलं आयुष्य शांतता, करुणा आणि अहिंसेच्या मार्गाला समर्पित केलं. ही कथा शिकवते की कोणताही मनुष्य जन्मतः वाईट नसतो. निर्णय बदलले की आयुष्यही बदलतं. आणि करुणा मन परिवर्तनाची सर्वात मोठी शक्ती आहे. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशा अजून सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.